Good evening, dear students. This is Ramkrishna Vasudev Shende from Tirura. I am the owner of Genius English Coaching Class, and I have been teaching English for last 20 years. And many of my students have done the wonderful, and they are at the very successful places. Some have joined the civil services. Some are doing well in different places in engineering and medicine field. So I want to teach today the very important topic of English grammar, voice. So let's start with voice today. Good evening, dear students, dear friends. You are welcome in Genius English Coaching and Spoken Classes. So, dear students, today I'm going to teach you here the voice topic. Voice topic. That is in Marathi. It is called प्रयोग. मराठीमध्ये त्याला आपण प्रयोग म्हणतो. तर बघा मित्रांनो, व्हॉइस मध्ये दोन व्हॉइस असतात. देयर आर टू व्हॉइस इन इंग्लिश, ऍक्टिव्ह व्हॉइस अँड passive voice. So what is active voice and passive voice? When we are changing active voice into passive voice, we have to follow some instructions. But before that, if any student want to learn voice, he must know tense. जर कोणालाही व्हॉइस शिकायचं असेल तर त्याला अगोदर उत्तम प्रकारे टेन्स यायला पाहिजे. आलं का लक्षात? मग अगोदर आपण टेन्स बघू शॉर्ट मध्ये आणि त्याच्यानंतर आपण व्हॉइस कडे ओढू. ठीक आहे? तर बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी आपल्याकडे आपण शिकतो की तीन टेन्स आहेत. जे कार्ड जो आहे ते तीन टेन्स आहेत: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. म्हणजे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ. मग प्रत्येक टेन्सचे चार सब टाइप्स आहेत. कोणते कोणते? तर सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस. बरोबर आहे? म्हणजे मग प्रेझेंट टेन्सचे सुद्धा चार उपप्रकार आहेत, पास्ट टेन्सचे सुद्धा चार उपप्रकार आहेत आणि फ्युचर टेन्सचे सुद्धा चार उपप्रकार आहेत. कोणते? सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट अँड परफेक्ट कंटिन्युअस. आता बघा ह्या ठिकाणी टेन्स नुसार सेंटेन्स दिलेले आहे. आपल्याला व्हॉइसवर फोकस करायचे आहे म्हणून मी टेन्स अगोदर सेंटेन्स लिहून ठेवलेले आहे. बघा, प्रेझेंट टेन्स हा पास्ट टेन्स आहे आणि हा फ्युचर टेन्स आहे. मग प्रत्येकाचे आपण चार सब टाइप्स लिहिले. हा सिंपल आहे, हा कंटिन्युअस आहे, हा परफेक्ट आहे आणि हा परफेक्ट कंटिन्युअस. म्हणजे हे सेंटेन्स जे आहेत हे प्रेझेंट टेन्सचे आहेत. हा सिंपल आहे, हा कंटिन्युअस आहे, हा परफेक्ट आहे आणि हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. हा पास्ट टेन्स आहे, पास्ट टेन्सचे सुद्धा सिंपल पास्ट टेन्स आहे, हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे, हा पास्ट परफेक्ट टेन्स आहे आणि हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. त्याच प्रकारे आपण फ्युचर टेन्स बघतोय की फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा सिंपल फ्युचर टेन्स आहे, नंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स आहे, नंतर फ्युचर परफेक्ट टेन्स आहे आणि नंतर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. आता मित्रांनो बघा, ह्या ठिकाणी टेन्स मध्ये काय आहे की आपण जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स लिहितो त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतो. सब्जेक्ट म्हणजे काय? तर ज्याच्याबद्दल आपण बोलतो. सब्जेक्ट एखादा नाउन असतो किंवा प्रोनाउन असतो. जसं म्हटलं येतं की आय टीच यू. आय टीच यू म्हणजे ह्या ठिकाणी आय हा काय आहे? सब्जेक्ट आहे. किंवा इथं लिहिलं असतं समजा की शेंडे सर टीचेस यू. तर शेंडे सर हा नाउन आहे, तो काय झालेला असं सब्जेक्ट झालेलं असतं. आणि ज्याच्यावर ऍक्शन पास होते, जो रिसिव्हर असतो, त्याला आपण ऑब्जेक्ट म्हणतो. बरोबर आहे? तर ह्या ठिकाणी आय टीच यू हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स आहे. म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट असतो, V1 असतो म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूप असतं आणि मग ऑब्जेक्ट असतो. मित्रांनो, जेव्हा थर्ड पर्सन सिंग्युलर हा सब्जेक्ट असतो, थर्ड पर्सन सिंग्युलर काय? तर ही, शी, इट और एनी सिंग्युलर नाउन, तर त्यावेळेस आपण ह्या क्रियापदाला म्हणजे वर्बला एस, एस किंवा आय एस प्रत्यय लावतो. ठीक. आता मग कंटिन्युअस टेन्स कडे बघा तुम्ही. तर कंटिन्युअस टेन्स मध्ये काय असतं? तर सब्जेक्ट असतो, ज्याच्याबद्दल बोलतो आपण तो सब्जेक्ट असतो. ह्या ठिकाणी वी हा प्रोनाउन काय आहे? सब्जेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर आपण फॉर्म्स ऑफ टू बी वापरतो. तर फॉर्म्स ऑफ टू बी प्रेझेंट टेन्स मध्ये काय आहेत? तर एम, इज, आर. तर जसं आयच्या सोबत एम येतो, वीच्या सोबत आर किंवा यू आहे, दे याच्या सोबत आर किंवा प्लुरल नाउन असेल त्याच्यासोबत आर येतो, ही, शी येत असेल किंवा कोणते सिंग्युलर नाउन असेल त्याच्यासोबत इज येतो. आणि त्याच्यानंतर आपण आयएनजी फॉर्म ऑफ द फॉर्म, ज्याला आपण V4 म्हणतो किंवा प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म म्हणतो, ते फॉर्म यूज करायचे. त्याच्यानंतर आपला ऑब्जेक्ट असतो. परफेक्ट टेन्स मध्ये बघा तुम्ही, तर काय? पुन्हा इथं सब्जेक्ट आहे. आताच तुम्हाला सांगितलं की सब्जेक्ट एखादा नाउन असू शकतो किंवा प्रोनाउन असू शकतो. या ठिकाणी स्टुडंट्स हा नाउन काय? सब्जेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय वापरायचे आहे? इतर हॅव वापरायचे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये किंवा हॅज वापरायचे आहे. तर पुन्हा तोच आपल्याला कन्फ्युजन होऊ शकेल की आपण हॅव कधी वापरायचे आणि हॅज कधी वापरायचे. तर पुन्हाच ते तुम्हाला सांगतो की ही, शी, इट किंवा कोणतेही सिंग्युलर नाउन असेल त्याच्यासोबत आपण हॅज वापरतो. बाकी सगळ्याच नाउन किंवा प्रोनाउन सोबत, प्लुरल नाउन सोबत आपण हॅव वापरणार. आणि इथं हा जो वर्ब आहे हा V3 फॉर्म आहे, म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म म्हणतो ज्याला आपण, तर तो फॉर्म वापरायचा आहे. आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट हा ज्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा सेंटेन्स बनवून. त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. शी हॅज बीन रीडिंग अ बुक. म्हणजे ह्या ठिकाणी सब्जेक्ट वापरायचे आपल्याला,
त्याच्यानंतर हॅव बीन किंवा हॅज बीन सब्जेक्टच्या अनुसार, आणि त्याच्यानंतर आयएनजी फॉर्म ऑफ द वर्ब आणि मग ऑब्जेक्ट. अशा प्रकारे हे प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स आहेत. मग हे पास्ट टेन्सचे सेंटेन्स आहेत की आपण बघा इथं सब्जेक्ट वापरलेला आहे, इथं V2 वापरलेला आहे. सिंपल पास्ट टेन्स मध्ये आपण V2 वापरतो आणि मग ऑब्जेक्ट आहे. त्याच प्रकारे जर आपण खाली उतरलो तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचे वाक्य बनवलेलं आहे. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये तुम्ही काय बघणार तर एक साम्यता आहे, फक्त थोडासा फरक आहे की ह्या ठिकाणी जो फॉर्म्स ऑफ टू बी आहे तो बदलतोय, बाकी रचना सारखीच आहे. इथं बघा वी आर लर्निंग इंग्लिश आहे, ह्या ठिकाणी ही वॉज कलेक्टिंग फ्लॉवर्स आहे. म्हणजे ह्या ठिकाणी हा जो फॉर्म्स ऑफ टू बी आहे हा बदलतोय, बाकी आपल्याला रचना सारखीच असते. तर ही वॉज, मग इथं एकतर वाज वापरायचं असतं किंवा वेअर वापरायचं असतं, ते सब्जेक्ट नुसार ठरतं. जसं दे वेअर, यू वेअर, वी वेअर, स्टुडंट्स वर, ही वॉज, शी वॉज, शेंडे सर वॉज. मग त्यानंतर आपण परफेक्ट टेन्स कडे वळू. तर परफेक्ट टेन्स मध्ये काय आहे, सब्जेक्ट आहे, मग हॅड आहे. बघा प्रेझेंट परफेक्ट मध्ये काय असतं, हॅव असतं किंवा हॅज असतं. पण पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये तसं काहीच कन्फ्युजन नसतं, फक्त हॅड वापरायचं असतो आणि त्याच्यानंतर V3. बघा रचना सारखी आहे बिलकुल प्रेझेंट परफेक्टची आणि पास्ट परफेक्टची. फरक काय, फक्त फॉर्म्स ऑफ टू हॅव, यांना आपण फॉर्म्स ऑफ टू बी म्हणतो. एम इज, आर, वाज, वर, शॉल बी, विल बी. आणि हे जे हॅव, हॅज, हॅड, शॉल हॅव, विल हॅव आहेत, जे परफेक्ट टेन्स मध्ये आपण वापरणार आहोत त्यांना फॉर्म्स ऑफ टू हॅव म्हणतात. तर सोल्जर्स हॅड किल्ड टेररिस्ट. त्याच प्रकारे हा तुम्ही पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा सेंटेन्स बघा, तो बिलकुल तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सच्या सेंटेन्स सारखाच वाटतोय, फक्त ह्या ठिकाणी आपण काय बदललेलं आहे, फॉर्म्स ऑफ टू हॅव बदललं. इथं हॅव किंवा हॅज असतो, इथं हॅड असतो. सेम तसं फ्युचर टेन्सचं असतं मित्रांनो. तुम्हाला म्हणजे टेन्स समजायला खूप डिफिकल्ट नसते. जर आपण लॉजिकली गोष्ट केली तर आपण अर्ध्या एका तासामध्ये टेन्स शिकू शकतो. म्हणजे जसं बघा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय आहे, तर मग सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर विल किंवा शॉल हे आपल्याला हेल्पिंग वर्ब वापरायचं असतं, जे फॉर्म्स ऑफ टू बी म्हणू आपण. आणि त्याच्यानंतर लर्न म्हणजे V1 क्रियापदाच्या मूळ रूप वापरायचे आणि मग ऑब्जेक्ट. त्याच प्रकारे मग कंटिन्युअस टेन्स कडे बोललो तर आपण काय, सब्जेक्टच्या नंतर पुन्हा फॉर्म्स ऑफ टू बी आहे, म्हणजे प्रेझेंट टेन्स मध्ये एम इज, आर, पास्ट टेन्स मध्ये वाज, वर आणि फ्युचर टेन्स मध्ये शॉल बी किंवा विल बी, आणि मग बघा आयएनजी फॉर्म दो वर्ब आणि ऑब्जेक्ट. तसंच फ्युचर परफेक्ट टेन्स कडे आपण जर वळलो समजा, तर इथं बघाल तुम्ही सब्जेक्ट आहे, सब्जेक्टच्या नंतर काय विल हॅव आहे किंवा शॉल हॅव येईल, आणि मग थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आणि मग ऑब्जेक्ट. आलं लक्षात. मग तुम्ही बघा फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा काय केलेलं आहे आपण, सब्जेक्टच्या नंतर शॉल हॅव बीन वापरलेलं आहे, आयएनजी फॉर्म वापरले आहे आणि ऑब्जेक्ट वापर. म्हणजे तुम्ही मित्रांनो जर लक्ष देता तर ऑलमोस्ट टेन्स म्हणजे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स वाक्यांची रचना जवळ सारखी असते, फक्त बदलतं काय तर फॉर्म्स ऑफ टू बी बदलतात, फॉर्म्स ऑफ टू हॅव बदलतात, आणि काय टेन्समध्ये आपल्याला क्रियापदाचे जे रूप असतात ते बदलावे लागतात. तर ह्या प्रकारे मला वाटतं की आपण थोडं अभ्यास केला तर टेन्स येईल, पण आपला मुख्य उद्देश आहे ह्या ठिकाणी व्हॉइस शिकणं. तर त्यामुळे आपण आता व्हॉइसकडे ओढू, कारण की ह्या ठिकाणी मला वाटतं तुम्हाला टेन्स क्लिअर झालेलं असेल. तर आता व्हॉइस करण्याची प्रोसेस काय, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे नेमकं काय. तर जेव्हा एखादा सब्जेक्ट जो असतो तो कृती करतो हे वर्ब दर्शविते. वर्ब काय दर्शविते की सब्जेक्ट कृती करतो असं दर्शविते, त्यावेळेस तो वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असतो. म्हणजे जसं बघा ह्या ठिकाणी हा आय सब्जेक्ट आहे, हा काहीतरी करतो, काय करतो, टीच करतो. किंवा ह्या ठिकाणी हा सेंटेन्स आहे, जसं वी मध्ये हा वी, ह्या वाक्यामध्ये वी हा सब्जेक्ट आहे आणि हा करतो, काय करतोय, शिकत आहे. ह्या ठिकाणी स्टुडंट्स काय करतात, खेळतात. म्हणजे हे सब्जेक्ट आहे, हे ऍक्टिव्ह आहे, म्हणून हे वाक्य काय ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे. व्हॉइस दोन आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. म्हणजे ज्या ठिकाणी सब्जेक्ट ऍक्टिव्ह असतो, ऍक्शन करतो किंवा केलं किंवा करेल, टेन्स अनुसार ते वेगवेगळं असू शकते, तर तो असतो सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. आणि ज्या ठिकाणी सब्जेक्टवर ऍक्शन केली जाते, सब्जेक्ट कोणत्याच प्रकारची ऍक्शन करत नाही, कृती करत नाही, तो निष्क्रिय असतो त्या ठिकाणी, म्हणजे पॅसिव्ह असतो, त्याला आपण पॅसिव्ह व्हॉइस म्हणतो. म्हणजे आपल्याला नेमकं आपण ऍक्टिव्ह व्हॉइस कसं बनवायचं, पॅसिव्ह व्हॉइस कसं बनवायचं हे शिकतो, पण नेमकं ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस आहे काय, हे कन्सेप्ट क्लिअर होणं खूप महत्वाचं आहे. हे कन्सेप्ट क्लिअर झाली पाहिजे. मग सिम्पली आपण काय म्हणू, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये सब्जेक्ट ऍक्टिव्ह असतो म्हणजे तो क्रिया करतो, आणि ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होतं, सब्जेक्टवर क्रिया केली जाते, तो निष्क्रिय असतो. ही जर कन्सेप्ट क्लिअर झाली तर त्यानुसार आपल्याला व्हॉइस शिकायला खूप सरळ आणि सोपं होईल, आणि आपल्याला वाक्य सुद्धा ओळखता येईल एखादं की व्हॉइस, ते जे सेंटेन्स वाक्य आहे ते ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आहे की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. तर आपण बघा ह्या ठिकाणी बघू. आता हा सब्जेक्ट आहे, आय हा सब्जेक्ट आहे. जेव्हा आपण व्हॉइस करतो त्यावेळेस आपल्याला तीन गोष्टी ओळखायच्या असतात वाक्यामधल्या. एक म्हणजे सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. पण काही काही वाक्य मित्रांनो असे असतात की ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट नसतो,
कसं समजा बघा, मी एक सेंटेन्स लिहून दिलं इथं, आय टीच नाईसली. ह्या ठिकाणी ऑब्जेक्ट नाहीये, ते सांगतो मी तुम्हाला कसं ओळखायचं. तर हा जो सब्जेक्ट आहे आणि हा व्हर्ब आहे, याला तुम्ही व्हाटने किंवा हुमने प्रश्न विचारायचे. हुमने किंवा व्हाटने प्रश्न विचारायचे. जर तुम्हाला उत्तर मिळालं त्या वाक्यातून, तर समजायचं की तोच तुमचा काय आहे, ऑब्जेक्ट आहे. जसं बघा, आय टीच यू, तर मी विचारला प्रश्न, हुम डू आय टीच, मी कुणाला शिकवतो, तर उत्तर येतं तुमचं यू, म्हणजे इथं ऑब्जेक्ट आहे. समजा ह्या ठिकाणी मी असं लिहिलं असतं की आय टीच इंग्लिश, आय टीच इंग्लिश हा शब्द असता आणि मी विचारलं असतं की हुम डू आय टीच, तर उत्तर मिळालं नसतं कदाचित की मी कुणाला शिकवतो. पण मग मी दुसरा प्रश्न विचारला असता, व्हॉट डू आय टीच, व्हॉट डू आय टीच हा प्रश्न विचारला असता, तर मला उत्तर मिळालं असतं इंग्लिश, म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा ऑब्जेक्ट आहे. पण बघा, तुम्ही ह्या ठिकाणी व्हाटने किंवा हुमने प्रश्न विचारा, व्हॉट डू आय टीच, नो आन्सर. हुम डू आय टीच, नो आन्सर. हा, हाऊ डू आय टीच, नाईसली. दिस इज द ॲडो ऑफ मॅनर. हा काय, ॲडो ऑफ मॅनर आहे. आणि आपला ऑब्जेक्ट मित्रांनो नेहमी एकतर नाऊन असते किंवा प्रोनाऊन असते, हे लक्षात ठेवायचं. मग आणि ते कशाने मिळतं, तर ह्या सब्जेक्टला आणि व्हर्बला कशाने प्रश्न विचारायचे आपल्याला, व्हाटने किंवा हुमने. मग आपण इथे प्रश्न विचारू, हा सब्जेक्ट आहे, हा व्हर्ब आहे आणि हा आपला ऑब्जेक्ट आहे, आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. मग काय करायचं असतं, व्हाईस करताना आपल्याला जो ऑब्जेक्ट असतो त्याला सब्जेक्ट बनवायचं असतं. मग आपण काय करू, हा यू आहे, हा ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये आहे, याला आपण सब्जेक्टिव्ह केसमध्ये सुद्धा यूच असतो, यू लिहिलं आपण. मग आपल्याला मित्रांनो आता फॉर्म्स ऑफ टू बी वापरायचे असते. मी आताच तुम्हाला सांगितलं आहे की फॉर्म्स ऑफ टू बी 3 टेन्समध्ये काय आहेत, एम इज आर प्रेझेंट टेन्स, वॉज वेअर पास्ट टेन्स आणि शॉल बी विल बी फ्युचर टेन्स, बरोबर. मग आपल्याला प्रेझेंट टेन्सचे फॉर्म ऑफ टू बी पाहिजेत, कारण की हा प्रेझेंट टेन्सची सेंटेन्स आहे. मग यूच्या सोबत आपण काय वापरणार एम इज आर पैकी, तुम्हाला माहिती की आय आणि एम ची रबने बना दी जोडी आहे, त्यामुळे तो गेला. आता उरलं इज आणि आर, तर आपण यू सोबत काय वापरतो, आर वापरतो, बरोबर आहे ना. मग आपण इथं काय लिहिणार, आर लिहिणार. मग याच्यानंतर आपल्याला जेव्हाही पॅसिव्ह व्हॉइस करायचं असतं, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लक्षात ठेवायचं मित्रांनो, नेहमी आपल्याला थर्ड फॉर्म ऑफ द व्हर्ब म्हणजे पास्ट पार्टिसिपलच वापरायचं असतं, दुसरा कोणताच फॉर्म वापरत नाही आपण, पास्ट पार्टिसिपलच वापरतो. आपण ह्या तीचचं थर्ड फॉर्म काय होतो. आता काही लोक बघा चुका कशा होतात आपल्या, काही लोक टी जे लिहितात, कारण की लोकांना सवय पडलेली असते की पास्ट टेन्स म्हटलं किंवा पास्ट पार्टिसिपल म्हटलं की ईडी लावायचं, नाही का, तसं नसतं. तर यू आर टॉट, आणि मग ह्या ठिकाणी बाय ही प्रिपोजिशन लिहायची असते. आणि हा जो सब्जेक्ट आहे, हा प्रोनाउन आहे, याचा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन लिहायचं असतं. याचा ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे मी. आता हे सब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर मी तुम्हाला एक वाक्य लिहून देतो या ठिकाणी. या ठिकाणी जसं आय टीच यू लिहिलं मी, आय टीच यू. दुसरं लिहिलं मी, यू हेल्प देम, देम. तर हा जो प्रोनाउन आहे हा सब्जेक्टिव्ह आहे आणि हा प्रोनाउन आहे हा ऑब्जेक्टिव्ह आहे. सब्जेक्ट नेहमी व्हर्बच्या अगोदर येतो, ऑब्जेक्ट नेहमी व्हर्बच्या नंतर येतो. समजा ह्या ठिकाणी नाऊन असतं शेंडे सर टीच यू, तर शेंडे सर हा सब्जेक्टिव्ह नाऊन असतं. आणि समजा इथं असतं की शेंडे सर टीचेस अ स्टुडंट्स, तर स्टुडंट्स हा काय असतं, ऑब्जेक्टिव्ह नाऊन असतं. ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या. तर आता बघा, आपण काय केलेलं आहे, ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवलेलं आहे. मग टेन्सनुसार आपण काय केलेलं आहे, आणि ह्या सब्जेक्टच्या नंबरनुसार नंबरनुसार आपण काय केलेलं आहे, फॉर्म्स ऑफ टू बी वापरले. आणि मग थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल लिहून बाय लिहून आपण काय केलेलं आहे, एजंट लिहिलेलं आहे. याला आपण डुअर ऑफ द ऍक्शन म्हणतो. किंवा कधी कधी ना काही लोक शिकवताना म्हणतात मित्रांनो, आता तुम्हाला सांगतो मी की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये शिकवताना बऱ्याच टीचर्सना मी बघितलेलं आहे की ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट अँड सब्जेक्ट बिकम ऑब्जेक्ट. नो, ऑब्जेक्ट सब्जेक्ट बनतो, परंतु सब्जेक्ट जो असतो हा कधीच ऑब्जेक्ट बनत नाही, कारण की इथं माझ्यावर कोणतीच क्रिया होत नाही, की माझ्याद्वारे क्रिया केली जाते, म्हणजे मी डुअर बनतो, म्हणजे एजंट, कॅरियर ऑफ द ऍक्शन. सो दॅट्स वाय ही कन्सेप्ट थोडीशी मी आता ह्या ठिकाणी, पण बरेचसे शिकवतात की ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट अँड सब्जेक्ट बिकम ऑब्जेक्ट. सो दॅट मे नॉट बी लाईक दॅट. ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट अँड सब्जेक्ट बिकम द एजंट, दॅट इज डुअर ऑफ ऍक्शन. ओके, एनिवेज. आता बघा कंटिन्युअस टेन्समध्ये, आता व्हाईसची तुम्हाला प्रोसेस समजली आहे का, पक्का समोर वाढायचे आपण. आता बघा व्हाईसची प्रोसेस आपण काय केलं, ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवलं, मग फॉर्म्स ऑफ टू बी लिहिलं, थर्ड फॉर्म लिहिलं, बाय लिहिलं आणि एजंट लिहिलं, बरोबर आहे. आता बघा सेम प्रोसेस आपल्याला कंटिन्युअस टेन्स मध्ये सुद्धा फॉलो करायची. वी आर लर्निंग इंग्लिश. हु आर लर्निंग इंग्लिश, वी. वी आर सब्जेक्ट. व्हॉट वी आर डुईंग, लर्निंग, दॅट इज वर्ब. अँड व्हॉट वी आर लर्निंग, आम्ही काय शिकत आहोत, इंग्लिश. हा आपला आहे ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्टला आपण सब्जेक्ट बनवायचं.
आता बघा पुन्हा फॉर्म्स ऑफ टू बी वापरायचे आहेत आपल्याला. फॉर्म्स ऑफ टू बी आता सांगितलं प्रेझेंट टेन्स मध्ये एम, इज, आर. मग इंग्लिशच्या सोबत काय येणार? ऑफकोर्स एम आणि आयची रबने बनणारी जेवढी मग असं सांगितलं आर प्लुरल सोबत येतो. मग इंग्लिश हा सिंग्युलर आहे म्हणून काय येईल या ठिकाणी? इज. मित्रांनो कंटिन्युअस टेन्स मध्ये एक वर्ड आपल्याला ऍड करायचे आहे. हा आयएनजी आहे ना, म्हणून ह्या ठिकाणी व्हाईस करताना आपल्याला बीइंग हा शब्द करायचा आणि बीइंग लिहून याच्यानंतर हा जो लर्न वर्ब आहे त्याचा थर्ड फॉर्म, कारण की पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपण एमी थर्ड फॉर्म लिहितो लर्न बाय, आणि हा जो वी आहे याच्या वीचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आहे अस. ओके, जर ही प्रोसेस समजली समजा तर परफेक्ट टेन्सची म्हणजे व्हाईस बनवण्याची प्रोसेस सेम आहे, बिलकुल काही फरक नाही. फक्त तुम्हाला 3 गोष्टी ओळखायच्या आहेत, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. ते ओळखलं की ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवायचं टेन्सनुसार आणि सब्जेक्टच्या नंबरनुसार आपल्याला फॉर्म्स ऑफ टू बी किंवा टू हॅव वापरायचं असतं, थर्ड फॉर्म लिहायचा असतो, बाय लिहायचा असतो, एजंट लिहायचा असतो. ओके, मग ह्या ठिकाणी बघा हु हॅव प्लेड गेम, स्टुडंट्स सब्जेक्ट आहे. व्हॉट स्टुडंट्स हॅव डन, प्लेड हा वर्ब आहे. अँड व्हॉट हॅव स्टुडंट्स प्लेड, अ गेम. अ गेम हा आपला ऑब्जेक्ट आहे. आपण लिहू ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवू अ गेम. आता मित्रांनो पुन्हा रायटिंग स्किल मध्ये, आता तुम्ही आपण कॉम्पिटेटिव्हची तयारी करत पण तुम्हाला कोणाला शिकवायचं असेल किंवा रायटिंग तर बरेचसे काय करतात, हा अ गेम इथं स्मॉल लेटर लिहितात, ते लिहू नका. सेंटेन्सची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटरनेच करायची, हे लक्षात ठेवायचं. बघा मी इंग्लिश जिथं जिथं लिहिलेलं आहे, कुठेही लिहिलं असेल तिथे इंग्लिश हा प्रॉपर नाउन आहे, म्हणून मी इंग्रजीच्या किंवा इंग्लिशच्या ई कॅपिटल लिहिलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं. कोणत्याही गावाचं नाव असेल, शहराचं नाव असेल, एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचं नाव असेल, हे सगळं काय करायचं आपण कॅपिटल लेटर मध्येच लिहायचं. आलं का लक्षात? तर मग आता बघा अ गेम, तर हा गेम जो आहे हा ऑब्जेक्ट आहे. आता बघा हा गेम जो आहे हा सिंग्युलर आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं टेन्स मध्ये की थर्ड पर्सन सिंग्युलर असेल ही, शी, इट और एनी नाउन तर आपण हॅज घेतो, आणि बाकी आय, वी, यू, दे आणि प्लुरल नसतो आपण हॅव घेतो. तर हा गेम हा सिंग्युलर असल्यामुळे आपण काय घेणार इथं हॅज घेणार. हॅज घेतलंय मित्रांनो. आणि मग आपण काय करू इथं परफेक्ट टेन्स मध्ये आपण बीन घेतो, पॅसिव्ह टेन्स मध्ये बीन. अ गेम हॅज बीन, आणि ऑलरेडी तुमच्याकडे थर्ड फॉर्म परफेक्ट टेन्स मध्ये थर्ड फॉर्मच असतो, तर तोच फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे प्लेड, आणि मग बाय ही प्रिपोजिशन लिहू. आणि स्टुडंट्स हा नाऊन आहे, तर स्टुडंट्स नाऊन जसंच तसं, कोणतंही नाऊन असेल नाऊन जसंच तसंच वापरायचं असतं, त्याच्यामध्ये कोणताच बदल होत नाही, नाही का? म्हणजे जसं आयचं मी होतं किंवा वीचं अस होतं, यूचं यू राहतं, देचं देम होतं, तसं नाऊन मध्ये काही बदलाव वगैरे होत नाही. नाऊन जसंच तसंच ठेवायचं असतं. आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो शेवटीचा जो टेन्स आहे प्रेझेंट टेन्सचा तो आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तर याचं आपण व्हाईस चेंज करत नाही, तर आपण सिम्पली म्हणू शकतो नो चेंज, म्हणजे ह्याचं व्हाईस होत नाही. आलं का लक्षात? आता समजा तुम्हाला हे प्रेझेंट टेन्सचं व्हाईस समजलं असेल ना, तर मी तुम्हाला सांगतो की पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स समजायला काहीच कठीण नाही, सोपं आहे एकदम. कारण की तुम्हाला काहीच बदलाव नाही करायचे, फक्त एकच बदल करायचे आहे, तुम्हाला फॉर्म्स ऑफ टू बी आणि फॉर्म्स ऑफ टू हॅव चेंज करायचे आहेत. म्हणजे पास्ट टेन्सचं करायचं तर पास्ट टेन्सचं जे फॉर्म्स ऑफ टू बी आहेत ते वापरायचे आहेत. प्रोसेस सेम राहणार आहे, पद्धती सेम राहणार आहे, फक्त फॉर्म्स ऑफ टू बी चेंज करा. म्हणजे ज्या ठिकाणी तर एमईज आर आहेत त्या ठिकाणी तुम्हाला वाज वेअर वापरायचे आहे, ज्या ठिकाणी हॅव हॅज आहे त्या ठिकाणी तुम्हाला हॅड वापरायचे आहे. बिलकुल तसंच फ्युचर टेन्स मध्ये सुद्धा तुम्हाला फॉर्म्स ऑफ टू बी आणि टू हॅव बदलवायचे असतात. चला आपण वळू यांच्याकडे, पास्ट टेन्स कडे बघू. मग आता बघा दे बॉट अ कार, हु बॉट अ कार, दे सब्जेक्ट आहे, बरोबर आहे. व्हॉट डिड दे डू, त्यांनी काय केलेलं आहे, खरेदी केलेलं, बॉट केलेलं आहे. आणि व्हॉट डिड दे बाय, त्यांनी काय खरेदी केलेली आहे, कार खरेदी केलेली आहे, म्हणजे ऑब्जेक्ट आपला काय आहे, कार आहे. तर ह्या ऑब्जेक्टला आपण सब्जेक्ट बनवलेलं आहे. मग आता मी फॉर्म्स ऑफ टू बी म्हटलं होतं तुम्हाला पास्ट टेन्स मध्ये काय वाज किंवा वेअर. तुम्हाला हे माहित आहे की वाज हा सिंग्युलर सोबत असतो आणि वेअर हा प्लुरल सोबत असतो. आपण एक लक्षात ठेवायचे मित्रांनो, कारण की काही लोक कन्फ्युज होतात त्याच्यामध्ये. जो यू असतो ना, यू हा सिंग्युलर असो हा प्लुरल असो, त्याच्यासोबत नेहमी प्लुरल वर्बच घ्यायचं, हे लक्षात ठेवायचं. कॉम्पिटेटिव्ह मध्ये असा प्रश्न विचारले जातात की सिंग्युलर जर असेल समजा तर त्याच्यासोबत इज वापरता येईल का, नाही. यू सिंग्युलर असो प्लुरल असो, प्रेझेंट टेन्स मध्ये आर, पास्ट टेन्स मध्ये वेअर. तर अ कार, मग पास्ट टेन्स मध्ये आपण काय घेणार इथं वाज. इथं काय घेतलं होतं आपण एमई चार पैकी काहीतरी घेत होतो, पण ह्या ठिकाणी काय घेऊ वाज किंवा वेअर अकॉर्डिंग टू सब्जेक्ट, नंबर ऑफ सब्जेक्ट. मग ह्या ठिकाणी थर्ड फॉर्म घेऊ आपण. आता हा फॉर्म जे आहे ना हा सेकंड फॉर्म आहे, पण याचा थर्ड फॉर्म सुद्धा बॉटच आहे, बॉट बाय. आणि देचं ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन काय, दे. आलं का लक्षात? बघा सेम प्रोसेस आहे. आपण लिहिलं आय टीच यू, यू आर टॉट बाय मी. ह्या ठिकाणी दे बॉट अ कार वाज बॉट बाय दे. ह्या ठिकाणी एमी जार पैकी काहीतरी वापरायचं असतं आपल्याला,
काहीतरी म्हणजे काहीच नाही. म्हणजे सब्जेक्ट बघायचं त्याच्यानुसारच वापरायचं असतं, काहीच नाही वापरायचं. आणि इथं बघा आपण वाज वापरलेला आहे. आता बघा ही वॉज कलेक्टिंग फ्लॉवर्स. मी तुम्हाला म्हटलं की सेम प्रोसेस आहे. मग ही जी प्रोसेस वापरली तीच प्रोसेस इथं सुद्धा आहे. मग ही वॉज कलेक्टिंग, हू वॉज कलेक्टिंग, ही वॉज कलेक्टिंग. व्हॉट वॉज ही डुईंग, कलेक्टिंग. व्हॉट वॉज ही कलेक्टिंग, फ्लॉवर्स. मग फ्लॉवर्स हा आपला ऑब्जेक्ट आहे, आपण फ्लॉवर्सला आपण सब्जेक्ट बनवू. बघा ह्या ठिकाणी फ्लॉवर्सनं मी स्मॉल लिहिलेला आहे, पण ह्या ठिकाणी कॅपिटल लिहिलेलं आहे. So sentence always begins with capital letter. One more thing, important thing, you should give full stop at the end of all sentence. सेंटेन्सच्या शेवटी फुल स्टॉप द्यायलाच पाहिजे. ह्या छोट्या छोट्या एरर असतात मित्रांनो, कधी कधी तुम्हाला फाइंड आउट द एरर असे टॉपिक असतात. कधी कधी फुल स्टॉपच नाही दिला जाईल समजा, किंवा एखाद्या ठिकाणी स्मॉल लेटर लिहिलेला राहील आणि प्रॉपर नाव नसेल ते, मग त्यावेळेस तुम्हाला किंवा वाक्याची सुरुवात स्मॉल लेटरनं केली जाईल. मग तुम्हाला ते कळलं पाहिजे की वाक्यामध्ये ती एरर आहे. म्हणून आपलं परफेक्शन, आणि परफेक्शन प्रॅक्टिस नाही. ठीक आहे. तर फ्लावर्स, मग आता फ्लावर्स सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे. हा येस लागलेला आहे, बरोबर आहे. जर समजा फ्लावर असतात आपण वाच घेतला असता, पण आता ह्या ठिकाणी फ्लावर्स आहे म्हणून आपण काय घेऊ, वेअर घेऊ. घेतलं वेअर. मग आपण बघा कंटिन्युअस टेन्स मध्ये फॉर्म्स ऑफ टू बीच्या नंतर काय घेतलं होतं, बी. बस सेम इथं पण तेच करायचे आपल्याला, बी. आणि मग याचं थर्ड फॉर्म कलेक्टेड बाय, आणि हिचं काय होतं, ही. बस. एनी डाऊट? I hope you can understand it in a better way. Soldiers had killed. आता परफेक्ट टेन्सचं सेम जसं प्रेझेंट परफेक्ट चेक केलं तसंच पास्ट परफेक्टचं, आणि याच्यामध्ये काहीच बदल करावा लागत नाही आपल्याला. मग ह्या ऑब्जेक्टला आपण काय बनवू, सब्जेक्ट बनवू, टेररिस्ट. मग काय हॅडच घेऊ या ठिकाणी, कारण ह्या ठिकाणी दुसरं ऑप्शनच नाही. आपण काय घेतो परफेक्ट टेन्स मध्ये, ह्या ह्याच्या नंतर काय घेतलं, इथं बीन घेतलं. इथं सुद्धा आपण बीन घेऊ. मी तुम्हाला म्हटलेलं आहे की तिन्ही टेन्स मध्ये व्हाईस करण्याची प्रोसेस सेम आहे, फक्त तुम्हाला काय बदलवायचं असतं, फॉर्म्स ऑफ टू बी आणि टू हॅव. आणि फॉर्म्स ऑफ टू बी काय आहेत, प्रेझेंट टेन्स मध्ये एम इज आर, पास्ट टेन्स मध्ये वाज वर, आणि फ्युचर टेन्स मध्ये शॉल बी, विल बी. फॉर्म्स ऑफ टू हॅव काय आहेत, तर हॅव हॅज इन प्रेझेंट टेन्स, हॅड इन पास्ट टेन्स, अँड शॉल हॅव, विल हॅव इन फ्युचर टेन्स. ओके. सो टेररिस्ट हॅड बीन थर्ड फॉर्म ह्याचं ऑलरेडी असतं परफेक्ट टेन्स मध्ये, किल्ड बाय. आणि हा सोल्जर्स. आता बघा सोल्जर्स जो आहे, सोल्जर्स हा कॉमन नाऊन आहे म्हणून बघा मी स्मॉल येस केलेला आहे. पण टेररिस्ट हा पण कॉमन नाऊन आहे, पण मी इकडे कॅपिटल लेटर केलेलं. का बरं, कारण की तो सेंटेन्सची सुरुवात आहे. मग याच्यानंतर वी हॅड बीन वॉचिंग अ मूवी हा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा आहे. जसं आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स कंटिन्युअसचं व्हाईस चेंज करत नाही, तसंच पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं सुद्धा व्हाईस चेंज होत नाही. म्हणून आपण काय लिहू इथं, नो चेंज. म्हणजे त्याचे होतच नाही, तुम्हाला ते कधी विचारलंही जाणार नाही. हा मग ते ऑप्शन मध्ये दिलं जाऊ शकते, चुकीच्या ऑप्शन मध्ये म्हणून नाही का. तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे व्हाईस चेंज होत नाही. अजून एक टेन्स आहे ज्याचे व्हाईस चेंज होत नाही, ते आता समोर बघू. बघा ह्या ठिकाणी आता आपण फ्युचर टेन्स कडे वळू, भविष्यकाळ ज्याला म्हणतो आपण नाही का. आपल्याला आपलं भविष्य बनवायचं आहे बरं का, त्यासाठी मेहनत करावी लागते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जसं आपण म्हणतो. वेयर इज द विल देयर इज अ वे. जहाँ चाह है तो अपनी चाह की सुननी चाहिए, जबरदस्त होनी चाहिए. ओके. सो यू विल लर्न ग्रामर. हु विल लर्न ग्रामर, यू. You will learn grammar. What will you do? Learn. And what will you learn? Grammar. तर ग्रामर हा आपला ऑब्जेक्ट आहे, याला आपण काय बनवू, सब्जेक्ट बनवू. ठीक आहे. आता बघा पुन्हा एक कॉमन एरर असते, मी बऱ्याचशा शिक्षकांना सुद्धा बघितलं. मित्रांनो मी कोणाला दोष देत नाही, असं म्हणणार तुम्ही. ग्रामरच्या स्पेलिंग मध्ये बऱ्याचशा लोकांना ई लिहितात, तुम्ही तर लिहित नाहीत ना, लिहू नका याच्यानंतर, कळलं का. ग्रामर मध्ये ई येत नाही, ग्रामर मध्ये GRAMMAR येतो, कळलं. तर ग्रामर, मग आपण फॉर्म्स ऑफ टू बी प्रेझेंट टेन्स मध्ये एम इज आर, पास्ट टेन्स मध्ये वाज वर, आणि फ्युचर टेन्स मध्ये शॉल बी किंवा विल बी. तर आपण ग्रामर विल बी लिहू. आता हे विल बी शॉल बी, मला बरेचसे विद्यार्थी विचारतात की सर शॉल बी कसं वापरायचं आणि विल बी कसं वापरायचं. तर जनरली आजकाल विल बी कॉमन आहे, विल बीच वापरलं जातं, पण आय किंवा वी जे असतं त्याच्यासोबत आपण शॉल बी वापरतो, हे लक्षात ठेवायचं. तर ग्रामर विल बी, आणि मग याचा थर्ड फॉर्म लर्न. बघा मी टी लावलेला आहे, काही लोक ईटी सुद्धा लावतात, चालतं. बाय. आणि मग यूचे यूच राहतं. मग असे म्हटलं होतं तुम्हाला की आयचं मी होतं, वीचं अस होतं, आणि काय यूचं यू राहतं, इटचं इट राहतं, देचं देम होतं, हिचं हिम, शीचं हर. ओके. पीपल विल बी एन्जॉईंग पार्टी हा प्रेझेंट फ्युचर कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे, याचं सुद्धा व्हाईस चेंज होत नाही. मी तुम्हाला म्हटलं होतं मगाशी की जेवढे काही परफेक्ट कंटिन्युअस टेन्स चेंज
आहेत त्यांचं व्हाईस चेंज होत नाही आणि पुन्हा एक आहे तर तो आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, ज्याचं आपण व्हाईस चेंज करत नाही. म्हणजे एकूण 12 टेन्स नाही म्हणत, 3 टेन्स आहे, पण प्रत्येकाचे 4 सब टाईप्स, असे एकूण 12 आहेत. त्याच्यापैकी 8चं आपण व्हाईस चेंज करतो आणि 4चे करत नाही. तर 4पैकी 3 कोणते आहेत? सगळे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि इकडे फ्युचर कंटिन्युअस टेन्स, ज्याचं आपण व्हाईस चेंज करत नाही. मग ह्यानंतर उरलेलं आपलं फ्युचर परफेक्ट टेन्स. तर टीचर विल हॅव गायडेड अस. हू विल हॅव गायडेड अस? टीचर. सब्जेक्ट. व्हॉट विल टीचर हॅव डन? टीचरने काय केलेलं असेल? गायडेड. वर्ब. अँड हुम विल टीचर हॅव गायडेड? अस. तर अस आपलं काय ऑब्जेक्ट आहे. तर असचं काय होतं? जसं मी म्हटलं तुम्हाला वीचं अस होतं, तर इकडे वी असेल, तिकडे त्याच्यावर तू काय बनणार? अस. तर अस मग जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते तुम्हाला काय करायचे आहे? सब्जेक्टिव्ह करायचे. तर वी. वी यासोबत काय घेतो? आताच म्हटलं मी तुम्हाला शॉल हॅव. आणि मग परफेक्ट टेन्स मध्ये आपण बीन घेतो मित्रांनो. बघा, हॅचच्या नंतर इथं बीन घेतलं, इथं हॅडच्या नंतर बीन घेतलं आणि इथं सुद्धा शॅल हॅवच्या नंतर आपण बीन घेतलेलं आहे. आणि थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब ऑलरेडी इथं आहे, गायडेड. आणि मग बघा बाय मी ह्या ठिकाणी देतोय आणि सब्जेक्ट काय? टीचर. तर टीचर. आता बघा ह्या ठिकाणी मी टीचरच्या टी सुद्धा स्मॉल केलेलं आहे बिकॉज इट इज कॉमन. आणि मग पुन्हा उरलेलं आहे आपलं फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. जसं मी तुम्हाला सांगितलंय की परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचे व्हाईस चेंज होत नाही, तसं याचं सुद्धा आपण काय करू? नो चेंज. आलं मित्रांनो लक्षात? ये स्टुडंट्स. सो नाउ सी, you must see all these tenses, present tense, past tense and future tense. आणि त्या तिन्ही टेन्सचे आपण जो सिंपल आहे, कंटिन्युअस आहे, परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, या सगळ्यांचे व्हाईस चेंज केलेले आहे आपण. आणि याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की व्हाईस हा खूप सोपा टॉपिक आहे. फक्त आपल्याला थोडंसं प्रॅक्टिस सरावाची आवश्यकता असते, जी आपल्याला करणं आहे. फक्त आपल्याला लक्ष द्यायचं असतो की प्रोसेस आणि फॉर्म्स ऑफ टू बी, टू हॅव ओळखणं, सब्जेक्ट काय आहे, तो सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला व्हाईस जर चांगलं यायचं असेल तर तुम्हाला टेन्स आला पाहिजे. कारण की टेन्सच्या नुसारच तुम्हाला फॉर्म्स ऑफ टू बी आणि टू हॅव चेंज करायचे असतात. आता बरेचदा विद्यार्थ्यांना टेन्स काही कळत नाही आणि कुठे ते मग एम ई जार पैकी काहीतरी असं अक्कड बक्कड बंबई बो सारखं वापरतं अंदाजी. त्याला आमच्याकडे तुक्का मारणं म्हणतात. तर तुक्का मारायचा नसतो मित्रांनो, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आपल्याला एक चांगल्या प्रकारे परफॉर्म करायचे आहे. तर तुक्के मारायचे नसतात, परफेक्शन आणायचं असतं. ह्या सगळ्या गोष्टींनी मला वाटतं की तुम्हाला सगळ्यांना व्हाईस हा टॉपिक खूप चांगला कळलेला आहे. कोणत्याही तुम्हाला समस्या असल्या तर तुम्ही मला माझा नंबर मी शेअर करतोय ठिकाणी, त्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मला विचारू शकता. तुमच्या ज्या काही समस्या असतील नोट करून घ्या माझा नंबर तुम्ही. 8390170585. Okay. So dear students, have happy learning, have good night, and first of all, happy new year also, because this is today the new beginning of 2026. Okay, bye, good night.